नमस्कार, मी डॉक्टर विशाल कारंडे, SV ॲग्रो कंपनी पुणे या कंपनीच्या माध्यमातून आज आपण शिगाव येथील शेतकऱ्यांच्या बांधावर आलो आहोत. त्यांनी सदर 100% शारपड असणाऱ्या जमिनीमध्ये SV ॲग्रो तंत्रज्ञानाचा वापर केला आणि हा वापर केल्यामुळे त्यांच्या प्लॉटमध्ये कशा पद्धतीचा बदल घडलेला आहे ते प्रात्यक्षिकपणे बघण्यासाठी आपण यांच्या प्लॉटला व्हिजिट दिलेली आहे. नमस्कार, आमच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम आपली ओळख आमच्या शेतकरी बांधवांना आपण करून द्यावी. नमस्कार, माझं नाव सुशांत बेरे, मी शिगावचा. ही जमीन छारपट आहे, पूर्ण छारपट आहे. ह्यात पीक येत नाही, कांडी जर लावली तरी पण येत नाही, फुटवा येत नाही. मी SV ॲग्रोचं मी औषध तंत्रज्ञान वापरलं, त्याच्यामुळे मला इथं फुटवा झाला, ऊसाची उंची झाली, रानाचा पोत सुधारला, छारपट कमी आलं. आता बदल सर्वप्रथम झाला. आळवणीसाठी आपण टेक्नॉलॉजी आपलं काय वापरलं आपण? SV ट्रिप आणि SV 59 याची आपण आळवणी आळवणी केली. केली. आळवणी केल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीचा रिझल्ट दिसून आला? आळवणी केल्यानंतर माती फुगल्यागत जाणवली मला. माती सुट्टी झाली, ऊसात जरा काळुकी, ऊसाच्या ह्याला काळुकी आली, जाडी जरा खालची वाढली, असं जरा बदल वाटला मला. त्यानंतर आपण कोणती आळवणी केली? ऊसाच्या भरणीनंतर ऊसाच्या भरणीनंतर शुगर शुगर बंद केलं, फुटर वापरले. शुगर बनचा जो वापर केला आपण 5 लिटर कॅन लिक्विड मधला, तो वापर केल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीचा बदल या ठिकाणी दिसून आला? शुगर बंद वापरल्यानंतर ऊसाची जाडी वाढली, ऊसाचे पान वाढलं, 4 बोट पान झालं ऊसाचं. आणि ऊसाची कांडी लांबी फरक तो दिसायला लागला. त्यानंतर आपण जे रासायनिक खताचा जो आपला डोस आहे, त्या डोस मध्ये SV ॲग्रो कंपनीचे SV फ्रुटर आणि मिस्टर ग्रीन ह्या खताचा वापर केला. त्या खताचा वापर केल्यानंतर कशा पद्धतीचा म्हणजे बदल आपल्याला दिसून आला? मी रासायनिक 50% कमी केलं. ही तुमची लागवड वापरल्यामुळे ही या कंपनी ज्यावेळेला मी वापरली त्यावेळेला मी रासायनिक 50% कमी केले. मी टाकतो त्यापेक्षा 50% कमी करून ऊस एवढा आहे माझा. म्हणजे आपल्या रासायनिक खताचा डोस पण आपण कमी केलाय आणि SV ॲग्रो तंत्रज्ञानाचा वापर केला आणि तो आपल्याला रिझल्ट दिसून आलेला आहे. आता गेले आपण कित्येक वर्ष शेती करतात, ह्या प्लॉटवर शेती करतात, हा शारपड प्लॉट आहे. मग ह्या वर्षी हे तंत्रज्ञान वापरल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीचा बदल जाणवला? बदल जास्त जाणवला. हे एवढा ऊस येत नव्हता कधी सुद्धा एवढा उंच असा ऊस आलेला नाही आतापासून. आम्ही वापरत नव्हतो, आता वापरल्यामुळे एवढा फरक जाणवला. हा सर्वसाधारणतः 265 जी व्हरायटीचा जो प्लॉट आहे हा 10 महिन्याचा प्लॉट आहे. 6 जानेवारीची लागण आहे. 6 जानेवारीची लागण आहे आणि या प्लॉटमध्ये वैशिष्ट्य असं की आता जवळजवळ 32 ते 35 पर्यंत कांड्या आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येतात. आणि त्याचबरोबर दुसरी एक समस्या आपण मागाशी सांगितली की ऊस आपला मोडत होता ऊस किंवा आता ऊस मोडत नाही. 2 तास हलवल्यानंतर मोडतो. आता या औषधामुळे मोडत नाही. साल झाड आहे याची, आता बांगडीगत वाचते. तो फरक आहे या औषध औषधाचा. आणि ह्यो पोकाळ नाही ऊस, ह्यो भरीव आहे, त्यामुळे ह्याचं 100% वजन लागणार म्हणजे कारण ही लक्षात येतं ही भरीव आहे ऊस, पोकाळ न होय ऊस. बरोबर. ज्यावेळेला आम्ही 2-5 करू त्यावेळेला ह्यो पोकाळ असायचा ऊस, आतून पोकाळ. ह्यो पोकाळ नाही ऊस, भरीव आहे ऊस. म्हणजे टेक्नॉलॉजी वापर केल्यामुळे भरीव आहे, पोकाळ झालेला नाही. म्हणजे वजनात पद्धतीचा वजनदार असा ऊस येणार आहे. त्याचबरोबर हा प्लॉट आपल्याला महापुरामध्ये बुडलेला आणि बुडून सुद्धा चांगल्या पद्धतीनं माऊस बुडला होता. मौस आपला पाण्याखाली होतो. आता ही शारपड जमीन आहे, पलीकडचं पण शारपड आहे, अलीकडे पण शारपड आहे, सगळ्या बाजूला ऊस आपल्याला दिसतो. पण ह्या दोन जे आपले पलीकडचे जे आपले प्लॉट आहेत जिथं टेक्नॉलॉजी वापर केला नाही त्या प्लॉटमध्ये आणि ह्या प्लॉटमध्ये काय फरक आहे? जमीन आसमान फरक आहे. तो ऊस बारीक आहे, एकदम करंगी सारखा आहे, बारीक आहे. ऊच नाही, पोत नाही त्याला ऊंच आहे, जाड आहे, पोत आहे ऊसाला, पोत बघायला. आता ही ह्याला आलंय, तुऱ्याला आलंय, पण पोत बघायला ऊसाला. ह्यो फरक आहे औषधाचा. ह्यो फरक आहे. त्या मातीत फरक बघा. हो का, ती माती मी दावतो मला किती माती एकदम मातीत सुद्धा आपल्याला फरक आहे का? ही अशी माती नव्हती, असं केलं नाही. ही मातीचा हो का ह्यो पुन्हा फुटत नव्हता. ही हो का बरोबर. म्हणजे मातीत सुद्धा एक आमूलाग्र बदल झालाय. म्हणजे ही टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे उत्पादनात चांगला बदल झाला, रानाचा बी सुधार झाला. 100% शारपड जमीन आहे, तो ऊस कधी येत नव्हता. अशाही जमिनीत आमूलाग्र बदल झालेला दिसून येतो. मातीत त्यांनी प्रत्यक्षपणे दाखवलेला आहे बदल. आणि ही टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर आपण समाधानी आहात का? समाधानी. आपली भावना काय? आपण काय शेतकऱ्यांना संदेश देऊ शकता? आम्ही आता येणं जाणाऱ्यांनी सांगितलंय मी वापरले, माझा रिझल्ट बघा, पुन्हा तुम्ही वापरा. तुम्ही असं पण वापरू नका. रिझल्ट आहे 100%. मला रिझल्ट आहे म्हणजे तुम्हाला असणार नाही. बरोबर. ती म्हणतात आणि मला कुठलं वापरलं. मी साहेबांच्या कडे घालून दिलं, हे वापरले म्हणजे औषध सांगते त्या सल्ल्यानं वापरा. बरोबर. ही टेक्नॉलॉजी आणि निश्चितपणे या प्लॉटला वापरलेली आहे. आणि सदर प्लॉटची जी आपली जे SV ॲग्रो टेक्नॉलॉजीचं जे प्रोडक्ट असतील किंवा ही टेक्नॉलॉजीचं मार्गदर्शन ओंकार बामणे आमचे इथले पीक सल्लागार यांच्या माध्यमातून होतं. त्याचबरोबर दानशूर बाळकृष्ण काका पाटील सोसायटीचा खत विभागामध्ये महेश पाटील आहेत किंवा संग्रामदादा पाटील तिथले चेअरमन यांच्या मार्गदर्शनाखाली आपण
या गावातल्या असंख्य शेतकऱ्यांना SV टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मार्गदर्शन करतो आणि त्यांचं उत्पादन वाढवण्याबरोबर त्यांची माती सुधारली पाहिजे आणि जमीन सुपीकतेचं किंवा जमीन साक्षरतेचं ही मोहीम आपण या ठिकाणी चळवळ या ठिकाणी करत आहे आणि निश्चित या भागामध्ये भरपूर शेतकऱ्यांना एक चांगला असा फरक या ठिकाणी ह्या वर्षी जाणवलेला आहे. उत्पादन चांगल्या पद्धतीचं वाढलेलं आहे आणि अशा असंख्य समाधानी शेतकरी आपल्या सोबत आहेत. तसेच यूट्यूबच्या माध्यमातून जे शेतकरी आपणास ऐकत आहेत त्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेती शारपड झालेली आहे. शारपडमध्ये उत्पादन येणं हे फार आता कमी झालेलं आहे. म्हणजे शारपडमध्ये उत्पादन येत नाही. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये अनेकांच्या जमीन पडीक पडलेली आहे. मग आपण शारपडग्रस्त जे शेतकरी आहेत ज्यांचं उत्पादन अत्यंत कमी येतं त्यांना आपण काय संदेश देऊ शकता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून? मी सांगते बाबा ही मी वापरले की तुम्ही वापरून बघा, वापरा, याचा 100% रिझल्ट ह्याला उत्पन्न मिळू शकतो असं मी प्रत्येकाला सांगितलं. 100%. आपला कॉन्टॅक्ट नंबर आमच्या शेतकरी बांधवांना सांगा, ते आपल्याला कॉन्टॅक्ट करतील. नंबर आपला शेअर करा. 9673 07 6062. यांच्या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण संपर्क साधून त्यांनी ही टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने वापरली याचा फीडबॅक आपण घेऊ शकता. हा प्लॉट शिगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली या ठिकाणी आहे. तोही आपण बघू शकता. हे शेतकरी समाधानी आहेत. आपणही आपल्या प्लॉटमध्ये SV ॲग्रो तंत्रज्ञानाचा वापर करून उच्च उत्पादन, अत्यंत सुपीक जमीन अशा पद्धतीचं हे तंत्र साधू शकता आणि उत्पादन वाढीबरोबरच जमिनीची सुपीकता आपण या ठिकाणी अंमलात आणू शकतो. त्यामुळे आपणही निश्चित ह्या तंत्रज्ञानाचा वापर करावा असं मी सगळ्यांना आवाहन करतो. समृद्ध माती तर शेती अभियान. This is a generational responsibility. Save soil.